गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी माझा दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविक तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी मी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी जगद्गुरु तुकोबरायांच्या 4 चरणाचा अभंग प्रसंगानुसार घेतलेला आहे विठाला पवित्र पुनीत अलंकापुरी नगरीमध्ये सिद्धबेट या ठिकाणी पवित्र अशा प्रांगणामध्ये जी संस्था आहे सिद्धेश्वर महाराज संस्था आणि त्यांचे अध्यक्ष श्री आमचे परम मित्र अनंत महाराज आणि त्यांच्या संस्थेमध्ये योगायोगाने आमचे परम मित्र हरिभक्त परायण रामप्रसादजी ताकट महाराज यांच्या अनुषंगाने योगाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही। आज या ठिकाणी सर्व कीर्तनकार मंडळी आहेत, उत्कृष्ट संगीत अलंकार असे मंडळी या ठिकाणी सर्व
सोबतीला आहेत. हा योग म्हणजे रामप्रसादजी महाराज ताकट यांच्या अनुषंगाने श्री कैलास महाराजजी गवारी यांच्या जन्मदिनाच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने हा योग आलेला आहे. विठाला विठाला मुईकर मंडळी आहेत. योगायोग लागतो पहा. कारण परमेश्वर महाराज असतील, आम्ही असतो की आम्ही आज 3 वर्ष झालं ज्ञानेश्वरी पाठाला जातोय. मोई या गावात चिंबळीला मोईकरांचीच संस्था आहे, समर्थ कॉलेज काहीतरी, तिथं पण आम्ही जातो. योगायोगाच्या गोष्टी असतात आणि आज हा योग आहे. कारण कैलास महाराजांना सुद्धा कीर्तन किंवा भजन करावं असं काही मनामध्ये नव्हतं, कारण सहज घडून आलेला योग आहे. कारण ते मोठ्या भव्य दिव्य अशा प्रकारचाही कार्यक्रम करू शकतील, अशा प्रकारचे वैभवशील वैभव संपन्न म्हणजे त्यांच्या घरातले लोक आहेत ते आहेत. परंतु त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये आणि सिद्ध भेट या ठिकाणी हा कार्यक्रम आहे. हा सर्वात महत्त्वाचा योग आहे. कारण सहज त्यांनी सांगितलं होतं की वाढदिवसा निमित्त काहीतरी उगा 10-5 विद्यार्थ्यांना भेळ वगैरे करावा, काहीतरी द्यावा, असं काहीतरी मनामध्ये त्यांच्या सुरुवातीला होतं. परंतु आमचे परम मित्र ज्यांची ख्याती, कारण ते म्हणतात आमचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, बृहस्पतीचे निपाडे सरबद्धता जरी जोडे येड्या माझी दडे महिमे भेदी. ही भावना ज्यांची आहे, कारण त्यांनी स्वतःचं नाव सुद्धा टाकून दिलं नाही. म्हणले महाराज नाव नको, कारण धडपड पहा, कारण धडपड फार महत्त्वाची. हा कार्यक्रम आपल्याला वाटतो सहज होतो, परंतु याच्या पाठीमागं फार परिश्रम असतात महाराज. कारण रात्री त्यांनी मोठा बॅनर आणला होता जे 12 बाय 12 फूट, परंतु त्या आतमध्ये येत नाही, म्हणून त्यांनी 11:30 वाजता पुन्हा मला फोन केला माझ्या मित्राच्या ते दुकानावर, किंवा म्हणले बंद झालं, म्हणून त्याला फोन करून सांगितलं 8 बाय 8चा बनवून दे. म्हणजे एवढी धडपड. म्हणलं नसलं तरी काय हरकत नाही. नाही म्हणले करायचं आहे, लावायचं आहे. कारण एवढं प्रेम असावं लागतं, प्रेमाशिवाय गोष्टी घडत नाहीत. कारण कैलास महाराज सुद्धा तीच अवस्था आहे. कारण तुकोबरायांचा हा जो अभंग आहे, अभंगाची पार्श्वभूमी पहा. त्याच्यामध्ये पूर्वार्धामध्ये एक वचन प्लस अधिक वचन आणि उत्तरार्धामध्ये अनेक वचन गमक आहे या अभंगामध्ये. जे आपण म्हणतो ना महाराष्ट्रीयन लोक आपलं मपलं तुपलं अशा प्रकारची भाषा वापरतात, बरोबर आहे पिंगळे महाराज. ही भाषा पुण्यात पण आहे, मराठवाड्यात पण आहे, विदर्भात पण आहे. आपलंय मपलंय तुपलंय. कारण आपलं ही भावना म्हटल्यानंतर अभंगाचा विचार करताना आपण जर पाहिलं, आपुलिया म्हणजे आपल्या म्हणजे स्वतःच्या का, आपल्या म्हणजे स्वतःच्या का, आपल्या म्हणजे सर्वांचा का, आपल्या म्हणजे सर्वांच्या. लक्षात घ्या. परंतु काही ठिकाणी आपलं म्हणजे माझं अशा प्रकारची भावना निर्माण होत असते. हे आपलंय, हे आपलं म्हणजे माझं म्हणता नाही, पण आपुलिया म्हणजे सर्वांचं आलं, अशा प्रकारची भावना आहे. विठाला विठाला हो. कारण आपलं म्हटल्यानंतर हे आपल्यातलं आहे अशी भावना निर्माण होते. जे आमचे ताकट महाराज आहेत, ताकट महाराज ज्यावेळेस आम्ही आळंदीमध्ये सुरुवातीला आलो, माझ्याकडून गाता पाठांतर झालं नाही, ज्ञानेश्वरी पाठांतर झालं नाही, रामायणावर PhD झाली, परंतु ही माझ्यामध्ये ही भावना निर्माण झाली नाही, माझ्यात हे झालं नाही. का? कारण तेवढं तिथं वेळ देता आला नाही. त्यावेळेस रामप्रसाद महाराजांना म्हणलं, महाराज
आपल्याकडून जर घडलं हे तर अतिउत्तम. त्यावेळेसपासून जे कामाला लागले ते आज 15 वर्ष झाले. त्यांच्या मुखोद्गत तुकोबरायांचा गाथा आहे. मुखोद्गत ज्ञानेश्वरी आहे. त्यांना म्हटलं कुठंतरी दाखवते, म्हणले मला काही दाखवायचंच नाही. म्हणला नाही दाखविलं तरी लोकांना माहीत होत असतं. आणि त्यांच्या सानिध्यामध्ये कैलास महाराज आले. संत समागमे एखादी ये परी व्हावे त्याचे द्वारी श्वाने आधी. तेथे राम नाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उचिष्टाचे. विठाला विठाला मी सुरुवातीला बोलून गेलो योगायोग लागतो. पहा, राम आहे तिथं शंकर आहेत आणि तिथं कैलास आहेत. जिथं कैलास आहेत तिथं गणेशजी आहेत आणि जिथं गणेशजी असतात तिथं त्या शिवाचा अंश असतो. अशा प्रकारची भावना त्यांच्या कुटुंबामध्ये आहे. त्यांचं स्वतःचं नाव कैलास, त्यांच्या मुलाचं नाव गणेश आणि त्यांच्या मुलाचं नाव शिवांश. विठाला विठाला कारण ज्या वेळेस अशा प्रकारची भावना निर्माण होत असते त्यावेळेस पूजा केली जाते महाराज. त्यावेळेस पूजा केली जाते. मी हमेशा सांगत असतो जिथं गुणातीत गुणाच्या आकर्षित लोक असतात त्यावेळेस त्या गुणाची पूजा होत असते. आज विचार करून कसल्याही प्रकारची भावना माणसामध्ये खेत नसो. आमचे म्हणजे बंधू असतील परमेश्वर महाराज, ते माझे भाऊ आहेत, परंतु या म्हणले भागवताचार्य आहेत, या म्हणले की लगेच आले. या ठिकाणी श्री बालाजी महाराज मोहिते ते पण कीर्तनकार आहेत, परंतु कारण या माणसाला यायचं म्हणलं तर 4-4, 5-5 हजार रुपये द्यावे लागतात महाराज. तसेच आमचे पिंगळे महाराज आहेत, स्वतः दिंडी मालक चालक, ते बी कीर्तनकार आहेत उत्कृष्ट. तसेच आमचे राम महाराज मायकर आहेत, ते सुद्धा स्वतः अन्नक्षेत्र चालवतात. असे मंडळी काय येतात? कारण हा योग लागतो महाराज, ह्या योग लागतो. तसेच आमचे परममित्र गुरुबंधू या ठिकाणी हे पण कीर्तनकार आहेत, उत्कृष्ट कीर्तनकार काचगुंडे महाराज. आणि आता त्यांची मुलगी MBBSला लागलेली. कारण का हे का सांगतोय? माझ्या भावाची मुलगी MBBSला लागली का? कारण ज्यावेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीचं कर्म, चांगल्या पद्धतीची अवस्था निर्माण केल्याची असणारे ते त्या गुणातीत होत असतात, त्यावेळेस त्या गुणाची पूजा भगवंत करत असतो. गुणाने सामावलेला असतो त्यावेळेस त्या गुणाची पूजा होत असते. कबीरदास स्वामी एका ठिकाणी सांगतात, गुणी बनकर गुण कर लेना, हमें दुर्गुण से क्या मतलब है, कुएं से तो नीर पीना, हमें कचरे से क्या मतलब है. कुएं से मिलता मीठा पानी, उसे प्यासे ही अपनाएंगे, अच्छी वृष्टि होगी तो राही बटवाएंगे. विठाला विठाला उन्हाळ्याच्या दिवसात तहान लागलेली आहे, कचरा पडलेला आहे आणि आम्ही चाललो, समजा परमेश्वर महाराजांनी आम्ही चाललो, बालाजी महाराज सोबत आहेत, नळडं कोरडं पडलेलं आहे, तहान लागलेली, पाणी प्यायचंय, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि
भेट झाली आमच्या काजगुंडे महाराज एका आश्रमात बसले होते, बाजूला रामप्रसाद महाराज आहेत, रामप्रसाद महाराज आश्रमामध्ये त्यांच्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला वाटेल किंवा ते कुठं राहतात कसं राहतात, कारण साधूची ही भूमिका असते. तिथं तहान लागली, पाणी प्यायचंय, पाणी नाही, मग ते म्हणले आहे थोडं याच्यामध्ये पाणी आहे त्या माठामध्ये, काढून देतो. काढल्यावर आम्ही जर म्हणलं नरडे कोरडे पडलेले आहेत, पाणी प्यायचंय, आणि काजगुंडे महाराज म्हणले पाणी प्या महाराज, हे का पाणी आहे, परंतु आम्ही जर म्हणलं याच्यामध्ये कचरा आहे, कचरा पडलेला आहे महाराज, नको, मग कचरा पडला तर महाराज म्हणते मर तसंच, मग नरडं कोरडं पडून पाणी पिऊ नको, तसंच मर, कचरा पडला ना तसंच मर. मग आम्हाला ते पाणी गाळून प्यावं लागेल, परंतु पाणी प्यावं लागेल. विठाला विठाला तीच अवस्था आपल्याला आपल्या हिताची अवस्था प्राप्त करण्यासाठी करावी लागेल. आपल्यामध्ये काही दोष असतील, आपल्यामध्ये काही दुष्परिणाम असतील, तर ते दुष्परिणाम या ठिकाणी कोणामध्ये नाहीत, कारण इथं अलंकापुरी नगरीमध्ये आहे आणि हे पुण्यवान गाव आहे, पुण्यक्षेत्र गाव आहे, इथला दगड सुद्धा पुण्यवान आहे महाराज. आणि इथं आपण राहिल्यानंतर आपल्यामध्ये दोष राहतील का? दोष राहतील का? शक्यच नाही. तरी सुद्धा काही मनामध्ये विकल्पित भावना निर्माण झाली तर म्हणले महाराज तीर्थक्षेत्र आहे आणि तीर्थक्षेत्रामध्ये आपलं हित जोपासण्यासाठी आपण आलेलो आहोत, आणि या ठिकाणी आपल्यामध्ये दोष असतील असं काय म्हणता तुम्ही? एक तुम्हाला प्रसंग सांगतो म्हणजे लक्षात येईल. रामायणामध्ये एक प्रसंग आहे, भक्तिवान आहे, तीर्थक्षेत्र आहे, संताच्या सानिध्यामध्ये असणार आहे, तरी सुद्धा मनामध्ये विकल्पित भावना आहे. रामायणामध्ये उत्तर आपलं युद्धकांडामध्ये काही प्रसंग आलेले. मलयागिरीच्या ठाई चंदनाची झाडी पाही, तेने सर्व डोंगरही केला लवलाही चंदन, नाही आपण तेथे गेला, नाही उपडोनी आणला, अंग वातवरून गेला, तेने गिरी केला चंदन. ते वृक्ष वल्ली चंदन झाले तरी विकल्प, त्याची भावना भरताच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला रामायणामध्ये. भरते भक्ती अपंगिली, भरते भक्ती पालाळिली, भरते भक्ती विस्तारली, अविरुत झाली भरतासी. भरत भक्तीचा ओलावा, भरत भक्तीचा स्थिरावा, भरत भक्तीचा रिगम ठेवा. कारण ही अवस्था असताना सुद्धा त्या भरताने भक्तीच खुळी केली होती. खुळी केली म्हणजे तिचं तंगडं मोडलं होतं, तिचं टंगडं मोडलं होतं. ज्यावेळेस टंगडं मोडलं जातं त्यावेळेस तो एखादा मनुष्य असो किंवा एखादा जनावर असो किंवा एखादा व्यक्ती कुणीही असो, तो जागेवर बसत असतो, तो जागेवर बसत असतो. त्यांनी भक्ती खुळी केली, खुळी म्हणजे लुळी करून टाकली, आणि लुळी केली, आणि त्याच्या सानिध्यामध्ये जसा आज दरबार भरलाय, आज या ठिकाणी दरबार भरलाय, तसा तिथं दरबार भरायचा भक्तीचा रस ऐकण्यासाठी. भक्तीचा रस ऐकण्यासाठी त्या ठिकाणी दरबार भरायचा, आणि त्या लोक यायचे, आजूबाजूचे राजे यायचे, आणि भक्तीच्या कथा ऐकण्याचा सिद्धांत मांडायचे. राम कथा सांग
राम कथा सांग, जेने तुटे पांग भवबंधाचा, राम कथा बरी, राम कथा बरी, कथा तीच बरी श्रीरामाची. त्या भगवंताची कथा सांग असे लोक म्हणायचे भरताला. आणि त्यावेळेस त्यांनी एवढी भक्तिमय वातावरण निर्माण केलं, तिथले झाड झुडप सगळे राममय झाले महाराज. तिथलं वातावरण राममय झालं. आणि राममय झालं असताना प्रसंग असा आला, ज्यावेळेस तिकडं युद्ध चालू आहे. लक्ष्मणे रणांगणात ध्वज सारथी छेदो निरत, रावण केला हातोहात संग्रामात साठोपे. तिकडं दुर्धर अशा प्रकारचं युद्ध आहे. युद्ध चालू आहे. युद्धामध्ये राम 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 मेला ऐसा गजर करून शक्ती सोडिता झाला जाण. राम मेला राम मेला राम मेला राम मेला अशा प्रकारची भावना निर्माण केली आणि शक्ती सोडली. राम मेला राम मेला राम मेला. लक्ष्मणजी इकडं तिकडं पाहू लागले, काय प्रकार आहे, माझा बंधू मेला माझा बंधू मेला अशा प्रकारची भावना रावणाने निर्माण केली आणि शक्ती सोडली. ज्यावेळेस त्यावेळेस शक्ती हृदयाला लागली आणि हृदयाला लागल्यानंतर तो खाली कोसळला. विठाला विठाला हिताची भावना प्राप्त करण्यासाठी निर्माण केलेली भक्ती जी भरताने निर्माण केली होती, हिताची भावना निर्माण करण्यासाठी असणाऱ्या त्या ठिकाणी जी भक्ती निर्माण केली होती, स्वतःचं हित त्याला जोपासायचं होतं. परंतु ज्यावेळेस लक्ष्मणजीला शक्ती लागली ना, त्यावेळेस लक्ष्मणजीला उठवण्यासाठी मारुतीराय गेले होते आणि द्रोणागिरी नावाचा पर्वत त्यांनी उपटून आणला होता, सर्वांना ज्ञात आहे. परंतु तिथे एक प्रकार घडला. द्रोणागिरी नावाचा पर्वत हातावर आहे आणि हातावर असताना नंदीग्रामाच्या ठिकाणी, जसं हे आनंदाचं धाम सुरुवातीला सांगितलं तसं नंदीग्रामाच्या ठिकाणी बसलेला भरत त्याने पाहिलं. तळी अंधार लक्क प्रकाश, खाली अंधार पडलाय वरी प्रकाश आहे. खाली अंधार पडलेला आहे वरी प्रकाश आहे. आणि मदनमत्त झालेला इंद्र या विमानामध्ये बसला असावा. सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, किती जरी मनुष्य त्या ठिकाणी गुणवान असला तरी थोडाफार त्याच्या मनामध्ये विकल्प कसा निर्माण राहिला की वरतून अप्सरा घेऊन हा इंद्र जातोय. इंद्र विमानी बैसला सवे अप्सरा सहित वहिला. अप्सरा बरोबर आहेत आणि मध्यामध्ये नृत्य करत नक्कीच इंद्र वरतून जात असावा, त्याचा सुगंध दरवळू लागलेला आहे. मग त्याने विचार केला की आता आपण या वरच्या इंद्राला मारणं गरजेचं आहे. धनुष्याला बाण लावला आणि ज्यावेळेस बाण सोडला ना, त्यावेळेस जे आजूबाजूला बसलेले साधू संत मंडळी होती, त्यांच्या मनामध्ये थोडी शंका निर्माण झाली. एवढा मोठा भक्तराज भरत आहे, भक्ती या ठिकाणी खुली केलेली आहे, भक्तीचा एवढा डोंगर आहे, भक्तीचा एवढा डोंगर आहे आणि भक्तीचा डोंगर असताना सुद्धा याच्या मनामध्ये निर्माण झालेला हा वरतून कुणीतरी जातोय. भक्ती बाजूला सारली आणि हातामध्ये धनुष्यबाण घेऊन तो बाण त्या हनुमंतरायाच्या दिशेने सोडलेला आहे. काय प्रकार आहे. सगळे लोक मनामध्ये शंका निर्माण करू लागले. विकल्प निर्माण झाला. विकल्प निर्माण का व्हावा, कारण मी पण मस्तीमध्ये आहे, मी पण भक्तीमध्ये त्या ठिकाणी आहे, अशा प्रकारची तीळभर जरी तो मनामध्ये शंका निर्माण झाली असावी असं नाथरावायचं म्हणणं आहे. विठाला विठाला
क्षेत्रामध्ये काही जे आपण बघतो ना, काही प्रकार अपप्रकार घडतात, काही अपप्रकार घडतात, परंतु सगळ्यांना थोडंफार असणाऱ्या त्या ठिकाणी त्या अपप्रकाराला सामोरं जावं लागतं. कारण ही खरी साधू मंडळी आहेत की ज्यांना कशाचाही मोह नाही, कशाच्याही अपेक्षा नाही. गेली आशा पास कारण माणसाच्या मनामध्ये ज्यावेळेस संदेह निर्माण होत असतो त्यावेळेस ते कार्य होत नाही. कारण कार्यक्रमासाठी ज्यावेळेस मला महाराजांनी फोन केला, महाराज म्हणले तुम्ही तर आता बाहेरच्या देशात कार्यक्रम करायला होतो, आम्ही बघतो दाखवतो, तुम्ही आपलं दुबईला कार्यक्रम केला, तुम्ही सिंगापूरला कार्यक्रम केला, तुम्ही इंग्रजीमध्ये कार्यक्रम करता आणि तुम्ही इकडं बोलल्याबरोबर याल का? म्हणलं असं काहीच नाही. अहो झिरोतले माणसं आहेत आम्ही, शून्यातले माणसं आहेत म्हणून जमिनीवर आहेत. माणसं जमिनीवर असावी लागतात. जोपर्यंत मनुष्य जमिनीवर राहत नाही तोपर्यंत त्याची प्रगती होत नाही. कारण ज्ञानोबरांना महाराजांना माहित आहे आमच्या घरची परिस्थिती काय होती. कारण हित फक्त भगवंताच्या नामामध्ये आहे, भगवंताच्या सानिध्यामध्ये आहे. ह्या ज्यावेळेस माणसाला कळतं ना त्यावेळेस तो मनुष्य आपलं हित कशाचं आहे ही भूमिका निर्माण करत असतो. तो आपापल्या हिताच्या सानिध्यातून राहण्याचा प्रयत्न करत असतो. लहानपणापासून आम्ही सुद्धा, कारण ज्यावेळेस आम्ही 4थी 5वीला लहान वयात असायचो त्यावेळेस एक प्रसंग सांगतो म्हणजे लक्षात येईल. कारण आपण आपल्याच हिताची जोपासना करणं गरजेचं असतं. ज्यावेळेस लहानपणी आम्ही आमच्या मामाच्या इकडे राहायचो, आम्ही म्हणजे सोबतच आम्ही वाड्यातच राहतो. परंतु राहत असताना ज्यावेळेस 4थीला लहान वयात 4थी 5वी पासून आम्ही ग्रंथ वगैरे सांगायचो. संस्कार आमचे चुलते कीर्तनकार आहेत, आदिनाथ महाराजजी फपाळ, खूप मोठं नाव आहे. आणि त्यांच्या सानिध्यात वाढलोत. आणि ज्यावेळेस आम्ही लामेवाडीमध्ये ग्रंथाला जायचो ग्रंथ सांगण्यासाठी, त्यावेळेस असा एक लहानपणी म्हणजे फक्त हित त्यावेळेस वाटायचं काहीतरी संस्कार लावावे, आपलं हित व्हावं, असं आईवडिलांची भूमिका असायची. अशी भूमिका असायची. बघा आज या ठिकाणी शिंदे माऊली पण आहेत, उद्धव महाराज शिंदे आपेगावकर जे आमचे महाराज होते पहिले, ते महाराज माहीत आहेत मला बरं का. कारण शंकर बापू आपेगावकर शिंदे माऊली, कारण त्यांचं पण आम्हाला सानिध्य लाभलेलं आहे महाराज. ज्यावेळेस कारण गुरुवर्य मारुती महाराज दस्तापूरकर लहानपणी ज्यावेळेस आम्हाला 4थीला मला त्यांची माळ आहे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे लवळला असताना, ते लवळला यायचे पूर्वी मारुती महाराज दस्तापूरकर, त्यांची माळ आहे. आणि ज्यावेळेस आम्ही लहानपणापासूनच या संस्कारामध्ये हिताची भूमिका मी तुम्हाला सांगतोय. तर ग्रंथ वगैरे 4थीला सांगत होत, काशीखंड, रामायण, पांडव प्रताप, भक्ती विजय, कथा कल्पतरू, असे म्हणजे बरेचसे ग्रंथ असायचे सांगायचो.
सांगितल्यानंतर लहानपणी खेळता खेळता पहिलीला म्हणजे चौथीला असताना पहिली दुसरी खेळायचा ते लहानपणी खेळायचो. खेळत असताना एक मुलानी म्हणून होता मुस्लिम, तो पाठीमागे लागला. त्याच्या पाठीमागं घराच्या पाठीमागं लपलोत म्हणून त्यांनी काठीच काढली आणि तो पाठीमागे लागला. त्यावेळेस एवढ्या लाईटी वगैरे नसायच्या. लहानपणी प्रत्येकाला माहीत आहे, आज 30-35 वर्षाचा 30 कालावधी बघू शकता तुम्ही, किंवा नंतर लाईटी झाल्यात. पण पळता पळता एक असा छोट्या आड असायचे, आड होता तिथं. त्या आडावर असा अर्ध पत्र लावलेलं होतं आणि सत्य परिस्थिती सांगतो, पत्र लावलेलं असताना पळता पळता त्या आडामध्ये पडलो मी आणि फक्त गुडघा इतकंच पाणी त्या आडामध्ये होतं. कारण सगळ्याला वाटलं आमची आई उद्या समाप्ती आहे म्हणून त्या पहिलं जातेवर दळायचे. रामायण वगैरे म्हणजे ग्रंथ असताना ना त्यावेळेस समाप्ती असायचं तर जातेवर भरड करायचे. त्या तिकडं होत्या. आईला कल्पना गेली की बाबा असा मुलगा पडला. आई रडतच आल्या. आई रडत आल्या. आईला वाटलं माझ्या मुलाचं हित व्हावं म्हणून मी त्याला ग्रंथ सांगण्यासाठी पाठवायचे. त्या मुलाचं हित व्हावं म्हणून मी त्याला ग्रंथ करण्यासाठी पाठवायचं. रडतच आले, परंतु माझ्यामुळंच मुलगा त्या विहिरीमध्ये पडलाय, नक्कीच आता तो गेला असावा असं करून त्या रडतच आल्या. परंतु योग असा बघा, त्यावेळेस कंदिलं हे घेऊन माणसं आले. परंतु 4थी-5वीला म्हणल्यावर थोडं माणसाला कळतंय. तर त्यावेळेस आड लहान असताना मी जवळजवळ ते लोक येईपर्यंत एका माणसाने सांगितलं असं येईपर्यंत मी अर्ध्या आडामध्ये असं येऊन वरती बघायला लागलो. कारण ही भगवंताची कृपा असते. फक्त हित आपण आपलं जोपासणं गरजेचं असतं. कारण ज्याने स्वतःचं हित कशात आहे हे जोपासलं आणि तोच धन्य असतो. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, मातेला धन्यता द्यावी लागेल की ज्यांनी हितासाठी पुढं सरसावलेले. तसं आज या ठिकाणी सुद्धा जे कैलास भाऊंचे या ठिकाणी वाढदिवसांचा सोहळा आहे, अभिष्ट चिंतन सोहळा आहे, त्यांच्या आईला धन्यता द्यावी लागेल की त्या आईच्या धन्यतेमुळं या ठिकाणी हे वैभव प्रापंचिक वैभव असेल यात शंका नाही. कारण प्रपंच एक केला होता तेही समूळ मिथ्य वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. कारण प्रपंचाची अवस्था केला होता, केलाय, चालू आहे, ते होईल न होईल ती पुढची गोष्ट आहे. परंतु
ते करत असताना या ठिकाणचं विचार येणं की आळंदीमध्ये माझ्या 61-60 वर्षानंतर 60व्या वर्षाला काहीतरी अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या माध्यमातून काहीतरी नामस्मरण घडावं, अन्नदान घडावं, हे थॉट प्रोसेस, हे विचार येणं फार महत्त्वाचं आहे. हे विचार येणं, कारण माणसाचं जीवन त्यांचं कसं आहे, साधा जीवन उच्च विचार, मानवता के दो आधार, कर्म तेरा नेक है तो किस्मत तेरी दासी रे, दिल तेरा साफ है तो घर में मथुरा काशी रे. कारण स्वतःच जीवन साफ असावं लागतं. त्याच वेळेस देवाकडे येण्याची भूमिका निर्माण होत असते. त्याच वेळेस देवाकडे येण्याची भूमिका निर्माण होत असते. जीवन साफ असावं लागतं, विचार साफ असावे लागते. आई वडिलांच्या पुण्यामुळेच आपण असतो याचं भान असणं गरजेचं आहे. याचं भान असणं गरजेचं आहे प्रत्येक माणसाला, की बाबा होऊ शकतं. इथले तसे नाहीत, परंतु काही ठिकाणी आपण बघतो, उद्धव महाराज, काही ठिकाणी आपण बघतो की बाबा आई वडिलांची, आमच्या इकडं मराठवाड्यात जरा आहे तसं, आई वडिलांची प्रॉपर्टीला काही ठिकाणी घ्यायची, आपलं लिहून घेतली की चला बाजूला सारखा आश्रमात जा, नाही तर इकडे तिकडे जा, अशा भावना काही ठिकाणी, सगळीकडे नाहीत, काही आहेत महानगाशी. बरं का, काही ठिकाणी आहेत, इकडं नाही. पुण्यातले लोक खूप चांगल्या विचार आहेत, कारण पुण्यामध्ये असेच मुलीसुद्धा प्रॉपर्टी सोडत नाहीत. पुण्यामध्ये ह्या भावना आहेत, पुण्यामध्ये ह्या भावना आहेत, बरोबर आहे. मुलीला सुद्धा प्रॉपर्टी असं दिली जाते, ह्या पुण्यामध्ये भावना आहेत, ही त्या ठिकाणची नाही. कारण बघा, या ठिकाणी हरिभक्त परायण राधाकृष्णजी गरड गुरुजी हेही या ठिकाणी आलेत. शिंदे गुरुजी आणि गरड गुरुजीसाठी आणि बालासाहेब महाराज आणि सगळ्या महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मग ही भावना निर्माण होणं गरजेची, कारण आपण पाहतो, कारण आमच्या इकडे तसे आहेत, इथले नाही बरं का, इथले लोक खूप चांगले आहेत, कारण भगवंताच्या नामामध्येच लीन असतात. म्हणून एकदा आपण भगवंताचा नामाचा जय घोष घेऊ. विठोबा हा अलकाताई मोहिते, गीताताई नारायणराव गवारी, Bye.
कोण कोण हलका बाईनं कुंडली कलर हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर या ठिकाणी दोन म्हणजे साधकांचे सत्कार आहेत. अलकाताई मोहिते आणि गीताताई नारायण गवारी हे करतील. हॅलो हॅलो, थोडा आवाज वाढवा. हॅलो, आवाजच नाही. बस झाले. बरोबर. आणि डॉक्टर सुजाताताई मुसळे यांचा सत्कार शोभाताई बेंगडे करतील. बघा, या ठिकाणी डॉक्टर आहेत, त्यांना म्हणजे अपॉइंटमेंट असल्यामुळे त्यांना जायचं आहे. म्हणले ठीक आहे, काय अडचण नाही. नाही बघ, एक देऊ ना. याव द्या कोणी, या कोणाचा कारण आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. थोडा आवाज द्यावा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. हिताची अवस्था जोपासल्यानंतर सुरुवातीला सांगून गेलं तुम्हाला आपलं मपलं आणि तुपलं. आपलं म्हणजे आमचं, तुमचं आणि माझं, ह्या भावना आहे बरं का. परंतु या ठिकाणी पूर्वार्धामध्ये आपुलिया एकवचनी, जो असे जो सुद्धा एकवचनी, धन्य माता पिता तयांची अनेक वचनी. तुकोबरायची लेखणी पहा. एक वचनाचा भाव प्रगट करून एक वचनाची भाषा बोलून अनेक वचनाची टिप्पणी करणं हे खऱ्या उच्चांक बुद्धिवाल्याचं काम आहे. म्हणूनच जगद्गुरु तुकोबराय म्हटलेले. म्हणूनच जगद्गुरु, जगाचे गुरु अशी भूमिका तुकोबरायांची म्हटलेली. का ज्यांनी 5वा वेद निर्माण केला आणि
आपुलिया हिता जो असे जागता जागरूक राहणं, जागरूक राहणं. जागणारे भरपूर आहेत, जागणारे भरपूर आहेत. काही पिक्चर बघताना जागतात, काही मोबाईल बघताना जागतात, काही टवाळे खोळ करताना जागतात, काही चोऱ्या करताना जागतात. बरोबर आहे, जागणारे भरपूर आहेत, परंतु ते जागरण होऊन जागरूक राहणं याला फार महत्व आहे. आपण म्हणतो ना जागला बर का, बोल जागरूकतेची अवस्था प्राप्त करून आपण फेरा मारणं हे फार गरजेचं आहे. मी जागा आहे, मी वाचनाला जागरूक आहे, ही भावना ज्यावेळेस निर्माण होते. आज पहा आमचे ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे कैलास भाऊ, त्यांनी सहज बोलले आणि वाचनाला जागरूक राहिले. हो करा, हो द्या, म्हणजे अन्नदान होऊ द्या. चार लहान वारकऱ्यांच्या मुखामध्ये अहो असं तर तुम्हाला सांगतो, आता वाढदिवस तर वेगळेच चाललेत. बरोबर आहे, आताचे वाढदिवस वेगळ्याच पद्धतीचे आहेत, गाणे डान्स आहेत, या पद्धतीचे सुद्धा वाढदिवस आपण पाहतोय. कारण पाश्चिमात्यकरांचं अनुकरण होतं ही शोकांतिका आहे. अहो ज्याच्या इंग्रजीमध्ये देवाच्या नावामध्ये सुद्धा जीओडी असं शब्द लावल्यानंतर जी फॉर जनरेशन, ओ फॉर ऑपरेशन, डी फॉर डिस्ट्रक्शन, दॅट्स कॉल गॉड. जो जनरेशन करतो, जो ऑपरेशन करतो आणि जो डिस्ट्रीब्यूट करतो, वाटण्याचा भाव करतो, त्याला देव म्हटलेलं आहे. देवाची व्याख्या करत असताना सुद्धा पाश्चिमात्यांना सुद्धा देवावर विश्वास ठेवावा लागला. आपले लोक ठेवत नाहीत, आपले काही लोक, कारण आपल्यातल्याच आपल्यात भांडणं निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तिकडं तसं नाही, तिकडं एकीचं बळ आहे, आपल्याकडे बेकीचं बळ आहे. कारण जिथं एकत्रितपणा असतो त्या ठिकाणी सगळे कार्य घडले जातात. कारण त्यांच्या माध्यमातून जागा करण्याचा योग साधू संत मंडळी करत असतात. जोगीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती, जग जोगी जाग
आपण जागरूक राहणं महत्वाचं आहे. ज्या वेळेस आपण जागरूक होतो त्याच वेळेस भगवंताचं स्मरण घडत असतं, त्याच वेळेस भगवंताच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न होत असतो. म्हणून आपण ज्या वेळेस ही भावना प्रगट होत असते आपल्या मनामध्ये जागरूकतेची, खरं जागरूक होणं म्हणजे भगवंताच्या दिशेने येणं, याला खरं जागरूक होणं म्हटलेलं आहे. म्हणून भगवंताच्या सानिध्यामध्ये येण्याचं हा पाऊल जो आहे, कोणत्या ना कोणत्या पहिल्यापासूनच ते संताच्या सानिध्यात मध्ये असल्यामुळे भगवंताच्या दिशेने आहेत, परंतु त्यांच्याकडून काहीतरी करून घेण्याची भूमिका भगवंताने त्यांच्या मनामध्ये रुजवली आणि 60व्या वर्षी या ठिकाणी हा सोहळा करण्याचा त्यांनी प्रस्ताव मांडला. सुरुवातीला घरच्या घरी होतं, पुन्हा त्यांना त्यांच्या मुलांनी सुद्धा फोन केला, बाबा मोठं मंगल कार्यालय बघू, मोठा कार्यक्रम करू, असं त्यांचा विचार होता. परंतु एकदा ठरल्यानंतर त्यांच्या वडिलांनी सांगितलं आता ठरलेलं आहे, मंगल कार्यालय सुरुवातीलाच सांगून गेलो, मंगल कार्यालयापेक्षा हे क्षेत्र सर्वात महत्वाचं आहे, जे आळंदी तीर्थक्षेत्र. कारण इथं सगळे वारकरी आहेत, सगळे महाराज मंडळी, बरेचसे महाराज मंडळी आहेत, मोठे मोठे गायक आहेत. आज या ठिकाणी आज महाराष्ट्रातील नंबर 1 गायक जे पट्टीतले गायक आहेत ना, त्यामध्ये हरिभक्त परायण राधाकृष्णजी गरड गुरुजी असतील, तसेच उद्धवराव शिंदे असतील, हे पट्टीतल्या गायकमध्ये येतात. तरी सुद्धा फोन केल्या केल्या येणं हे त्यांचा मोठेपण आहे. नाही, आम्ही पट्टीतले असू नसू, गायक कार्यक्रम पट्टीतला आहे, बरोबर आहे, कार्यक्रम पट्टीतला आहे. कारण त्याला त्याच्या मनात असतं ना, आले देवाजीच्या मना ते कोणाचे चालना, अशी भूमिका असते महाराज. असं काही नसतं जिरोतलं का कार्यक्रम, कारण इथं वाहवा वगैरे असं काहीच नाही. कार्यक्रम करायचा म्हणलं, आता मी पाऊस यायला होता, म्हणलं पाऊस आला, तिथून गाडीतून खाली उतरून पावसाने जर भिजलं तर कोट भिजला तर काढून ठेवता येतं, बरं का. माझी भूमिका छत्रीने, बरं का, छत्री मुलीला सोडायला छत्री, मुलगी मला गाडीपर्यंत आली, मी गाडीत बसलो आणि कोट टाकला, म्हणलं आता छत्री नाही, म्हणली मला घेऊन जायची, म्हणलं ठीक आहे, म्हणलं आता गाडी बाजूला लावावं लागेल, तिथपर्यंत गाडी जात नाही, माझा विचार. आणि मी म्हणलं आता कोट घातला तर कोट भिजला तर काढता येते, वरून रुमाल टाकला तेवढं होतंय, आणि कोट काढून ठेवा. मग प्रसाद महाराज म्हणले आता राहू द्या घातलेला आहे, विठाला. कारण बाहेरच्या देशामध्ये त्याला जो दिखता वही बिकता आहे, बाहेरच्या देशामध्ये ही भावना असते महाराज. बाहेरच्या देशामध्ये कोट वगैरेच लागतात, म्हणजे खरी कंडिशन तुम्हाला सांगतो, माफी मागतो, कारण तिथं म्हणजे असं काही जमत नाही, म्हणजे त्याला अप टू डेट लागतं सगळं, म्हणजे अप टू डेट लागतं. त्याच्यामुळं म्हणजे ही भावना त्याच्यामुळं मला काही वाटत नाही खरी कंडिशन. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, थोडं आता थोडंफार तरी मला
गुरुजीच्या सानिध्यातून थोडं गायनाचं लागलं, गुरुजी आल्यावर थोडं दडपण येत आहे, पण आम्ही दडपण घेत नाही का कारण गायनामध्ये येतंय, बोलण्यामध्ये काय वाटत नाही गायनामध्ये, कारण हे सगळे पट्टीतले थोडा मी स्वर इकडे तिकडे गेला की आज तुमचा स्वर गेला, कारण कीर्तनकार स्वर आणि कीर्तनकार पण खूप म्हणजे मुश्किल असतं, तरीसुद्धा या ठिकाणी आज आपण चला विषयाकडे येऊ, कारण जागरूक राहणं फार महत्त्वाचं आहे, कारण जोपर्यंत मनुष्य जीवनामध्ये जागरूक राहत नाही तोपर्यंत तो त्याचा गोल सिद्ध करू शकत नाही, त्याचं उद्दिष्ट सिद्ध करू शकत नाही. मी आलोय कशासाठी, मला करायचंय काय आणि मी काय करणार आहे, मी माझं साध्य काय करणार आहे ही भावना निर्माण होई लागते. कारण ज्यावेळेस जागरूक होतो त्यावेळेस त्याला कुठंतरी धडे घ्यावेत, कुणाकडून तरी काहीतरी शिकावं अशी भावना निर्माण होत असते. म्हणून तुकोबरा जागरूक झाल्यानंतर तो काहीतरी श्रवण करण्याच्या भूमीकडे वळला जातो. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबरा सांगतात, गीता भागवत आमचे गुरुवर्य मारुती महाराज दस्तापूरकर सुरुवातीला तिसरं चरण घ्यायचे, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ज्यावेळेस गीता भागवत हे श्रवण करतात ना करणारे लोक, त्यांचा हरिक वाटतो, त्यांचा हरिक वाटतो. म्हणून मी तिसरं चरण म्हणलं, बोला ठीक आहे, कारण अशी अवस्था निर्माण होते ज्यावेळेस गीता भागवत श्रवण करतात, अशा साधकांचा हरिक वाटत असतो, आनंद वाटत असतो. कुणाला? भगवंताला, भगवंताला समाधान वाटत असतं. कारण हे यांच्या मुखा वदनी मुकुंदो श्रवणी मुकुंदो एक एदस्त सर्वांग मुकुंदस्ते मुकुंद, हा ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते. किंवा श्रवणी मुकुंद उदनी मुकुंद, किंवा सततम कीर्तयंतो माम यतंच दृढवता नमस्तंच माम भक्ता नित्ययुक्त उपासते. किंवा तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले, यमदमा उखळा आणली तीर्थे ठायावरून उठविली. ही अवस्था ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते त्यावेळेस त्याचा आनंद भगवंताला सुद्धा होत असतो. अशा